विधान भवनाच्या पायऱ्यावर आज सत्ताधारी आणि विरोधक आपण जर बघितलं असाल तर आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। अनिल परब यांच्या वक्तव्यावरून भाजपचे आमदार आक्रमक झाले आहेत। आपल्यासोबत परिणय फुके सर आहेत। सर काय सांगाल, अनिल परब यांनी काल विधान केलं, त्याचा तुम्ही आज निषेध केला, कसं बघताय या विधानाकडे? कारण त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांसोबत स्वतःची तुलना केली। काल राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलत असताना अनिल परब यांनी स्वतःची तुलना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसोबत केली। त्यांनी सांगितलं की ज्या प्रकारे धर्मवीर संभाजी महाराजांवरती औरंगजेबने अत्याचार केले आणि त्यांना धर्म बदलण्याकरता जे अत्याचार केले, त्याच प्रकारे त्यांच्यावरही आम्ही त्यांच्यावर अत्याचार केले असा प्रकारचं वक्तव्य करून त्यांनी स्वतःची तुलना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसोबत केली। आम्ही याचा निषेध करतो आणि ज्या प्रकारे त्यांनी राज्यपालांचाही अपमान केला त्याचे आम्ही निषेध करतो। तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देणार आहे का? कारण ज्या पद्धतीने सातत्याने अशी विधान होत आहेत, अनिल परब हे ज्येष्ठ सभागृहाचे नेते आहेत, तुम्ही त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात काही पत्र देणार आहात? आम्ही निश्चितच जे गरज पडणार ते सगळं करू। आम्ही आंदोलनाचा इशारा पुकारा दिलेला, आम्ही आंदोलन करू। ते जोपर्यंत त्यांची सदस्यता रद्द होत नाही किंवा त्यांना निलंबन करत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरू ठेवू। त्यांना सभागृहात बसू देऊ नये। जर या संदर्भात जर सभापतीला काही पत्र द्यायचे असले किंवा मुख्यमंत्र्यांना काही पत्र द्यायचं निश्चित आम्ही देऊ। आपण जर बघितलं असेल तर राज्यपालांच्या अभिभाषणावर देखील त्यांनी टीका केली, खालच्या पातळीवर टीका जाऊन त्यांनी निश्चितच राज्यपालांचा अपमान करण्याच्या दृष्टिकोनातून या प्रकारची टीका केली। त्यांनी सांगितलं की मी राज्यपालाच्या अभिभाषणाचा निषेध करतो आणि राज्यपालाचं अभिभाषण कबुतराच्या असं काही शब्द प्रयोग त्यांनी केला। निश्चितच हे निषेधार्थ आहे आणि ज्या प्रकारे त्यानंतर त्यांना लक्षात आलं की त्यांनी चूक काहीतरी बोलले तर त्यांनी त्याचं सर्वस्वी केलं आणि त्यांनी सांगितलं की मी इंग्रजीचा अनुवाद मराठीत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात मला वाटतं ते चुकले। आपण जर बघितलं असाल तर आज महिला दिनावर विशेष चर्चा आहे, मात्र विरोधक म्हणतायत की हे सरकार महिलांची सुरक्षा घेऊ शकत नाही, सरकारने राजीनामा द्यायला हवा। बघा, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था मजबूतपणे राखलेली आहे। चांगल्या प्रकारे काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। काही घटना निश्चितच झाल्या ते निषेधार्थ आहे, त्यांचा आम्ही निषेध करतो। पण ज्या प्रकारे मागील महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात माननीय उद्धव साहेबांच्या कार्यकाळात ज्या प्रकारे घटना महिलांवरती अत्याचार झाले होते, मोठे मोठे घटना त्यावेळेस झाले होते, त्याचं उत्तर त्यांनी आधी द्यावं आणि मग आम्हाला प्रश्न करावा। आपल्यासोबत भाजपचे आमदार परिणय फुके होते। अनिल परब यांनी जे विधान केलं आहे ते निषेधार्ह आहे आणि त्या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा अशी मागणी आम्ही करणार आहोत असं त्यांनी सांगितलं। कॅमेरा पर्सन स्नेल सह सुशांत, पुढारी न्यूज, मुंबई।